जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. नमस्कार, मी वंदना कोरे. आज आपल्याला घेऊन आलेले आहे इचलकरंजी मधील प्रभाग क्रमांक 14D या ठिकाणी. तर या ठिकाणी आम आदमी पार्टीचे प्रकाश सुतार सर आहेत. ते निवडणुकीसाठी उभारलेले आहेत आणि त्यांना वाढता प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की खूपच भीड आहे. त्यांना पाठिंबा खूप चांगल्या पद्धतीचा दर्शवलेला आहे महिलांनी. बोल बिनधास्त महानगरपालिका 2026 या निवडणुकीच्या महाचर्चा तर होणारच. आज आपल्यासोबत याच महाचर्चेला आहेत प्रकाश सुतार सर. आज आम आदमी पार्टीतून हे उमेदवारी घेतलेली आहे. तर आपण जाणून घेणार आहोत की त्यांचा अजेंडा नेमका काय आहे. सर, सर्वात प्रथम या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आम आदमी पार्टीतून हा लढा देत आहात, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो. मी स्वातंत्र्य सैनिक सुभराव बापू सुतार यांचा चिरंजीव असून माझं नाव प्रकाश सुभराव सुतार. देशसेवा ही आमच्या रक्तातच आहे आणि म्हणूनच समाजसेवेचा व्रत घेऊन मी या पुढे आलेलो आहे. तर सर, मला सांगा की सामान्य जनता जी आहे ती धान्यापासून वंचित आहे. शासनाचे जे काही उपक्रम आहेत किंवा शासनाचा जो काही निधी येतो या गोष्टीपासून वंचित आहेत आणि तुम्ही आम आदमी म्हणून ह्या गोष्टी इतरांपर्यंत कशा पोहोचवू शकता? आता मागील 4 वर्षापासून हे जे प्रशासकाचं राज्य आहे, आता प्रशासन नाही आहे, प्रशासक आहे. आणि त्याच्यामुळं हे प्रशासक जे आहे हे जनतेची 4 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे काम प्रशासनाने केलेलं नाही, फक्त बघ्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणून आज सर्वत्र प्रत्येक प्रश्नामध्ये नागरिकांना त्रास होत आहे. रस्त्यांची आज जर परिस्थिती तुम्ही जर बघितला तर रस्ता खड्ड्यात आहे काय खड्ड्यात रस्ता आहे हे कळत नाही आहे. पाण्याची परिस्थिती बघितला तर 365 दिवसाचं सुद्धा लोकांनी पाणी बिल भरून 7 ते 8 दिवसानंतर पाणी येतं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं आरोग्य सेवा ही पूर्ण मोडखळी झालेली आहे. आज सर्वत्र घाणीचे साम्राज्य, स्वच्छता अजिबात नाही आहे. गटारी तुंबलेल्या आहेत. ड्रेनेज व्यवस्था कायम चोकअप असते. नागरिकांना ह्या गोष्टीचा सर्वांना भयानक त्रास होत आहे. तर सर, मला सांगा की आता जो भ्रष्ट कारभार चालू आहे तो भ्रष्ट कारभार, तुमचं जे चिन्ह आहे झाडू, तर तुम्ही तुमच्या चिन्हाच्या माध्यमातून किंवा आपल्या इचलकरंजीमध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी भ्रष्टाचार आहे तो कशा पद्धतीने झाडणार आहात? आम आदमी पार्टीची स्थापना 2012 साली झाली. 2012 साली आमच्या पहिल्यांदा दिल्लीमध्ये सरकार आलं. ते 13 वर्षाचं सरकार आलेलं आहे. याच्यामध्ये त्याच्यानंतर पंजाबमध्ये आमची सत्ता आहे. या सत्तेमध्ये आम आदमी पार्टी ही सर्वसामान्यांबरोबर घेऊन जाणारी पार्टी आहे. याच्यामध्ये आम्ही जनतेसाठी दिल्ली आणि पंजाबमध्ये 20,000 लिटर पाणी मोफत दिलं. जनतेसाठी 100% बस सेवा फ्री दिली. तेच अनुकरण करून आज महाराष्ट्र सरकारनं 50% महिलांना बस सेवा ही फ्री दिली. आज जर दिल्लीमध्ये बघितलं आणि पंजाबमध्ये जर बघितलं तर 1ली ते 12वी शिक्षण आहे ते मोफत दिलेलं आहे. त्याच्यानंतर जर एखादा विद्यार्थी आउट ऑफ कंट्री जाऊन जर शिकणार असेल तर त्याचा संपूर्ण खर्च जो आहे तो पंजाब सरकार घेतं. म्हणजे मला सांगायचं एवढं आहे की आज तुमचा घरपोच सेवा आम्ही देतो. जर समजा तुमच्या रेशन कार्डमध्ये जर नावात बदल करायचा असेल किंवा कमी करायचं असेल किंवा रेशन कार्ड नवीन करायचं असेल आणि एखादी जर व्यक्ती जर सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत जर कामाला जात असेल तर त्या ठिकाणी आम्ही एक टोल फ्री नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या वेळेनुसार अधिकारी घरी येतो. म्हणजे मला सांगायचं हे आहे की आज जर तुम्ही 8:30 वाजता मला जर वेळ आहे म्हणून सांगितला तर अधिकारी 8:30 वाजता तुमच्या घरी येऊन ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून जागेवर रेशन कार्डचं काम करून देतो. आज जर रेशन व्यवस्था जर बघितला, गहू तांदूळ जे काय आपलं मिळतं ते रेशनमध्ये महाराष्ट्रामध्ये काय होतं, रेशनिंग दुकानात जाऊन लाईनमध्ये थांबून घ्यावं लागतं. तर आज आम्ही पंजाबमध्ये ते घरपोच सेवा दिलेली आहे. प्रत्येक जे दाखले आहेत, महानगरपालिकेचे दाखले असतील किंवा इतर दाखले आहेत, याची सेवा आम्ही घरपोच सेवा सुरू केलेली आहे. म्हणजे जेणेकरून तुमचं सरकार जे येईल किंवा तुम्ही निवडून आलात तर पंजाब प्रमाणे इचलकरंजीमध्ये सोय करायचं आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? अगदी 100%. पाण्याचा प्रश्न तर 100% आम्ही निकालात काढू, कारण का आम्ही 20,000 लिटर पाणी ऑलरेडी तिथं देतोय. तर आमची सत्ता जर आज इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आमचे आता आम आदमी पार्टीचे 4 उमेदवार आणि आम्ही इचलकरंजी परिवर्तन आघाडी असे वंचित बहुजन आघाडी सोबत आमचे 4 आणि 4 पुरस्कृत उमेदवार असे एकूण आम्ही 12 जण आहे.
तर इचलकरंजीमध्ये हे 12 जरी उमेदवार जरी आमचे असले महानगरपालिकेत निवडून गेले तर 100% इचलकरंजी महानगरपालिकेला एक चांगलं वळण लावू आम्ही आणि ह्या 12 जण मिळून ह्या सर्वांचे 12 नक्कीच वाजवू. तर सर मला सांगा की आता जी निवडणूक चालू आहे आणि ह्याच्यामध्ये चढ उतार जो चालू आहे, तर यामध्ये तुम्ही ती निवडणूक कशा पद्धतीने बघता? अतिशय मी आता भागात फिरताना बऱ्याच लोकांचे बरेच प्रॉब्लेम्स मला आज सांगायला लागल्यात. मी सगळ्यांना गॅरंटी द्यायला लागलोय की 100% तुम्ही एका तुमच्यातल्या व्यक्तीला सर्वसामान्य, आता ही जी निवडणूक आहे ही ऍक्च्युली धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे. खरं तर आज भारतीय घटनेने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मताचा अधिकार दिलेला आहे. हा मताचा अधिकार जो आहे धनशक्तीनं अगदी पाण्यासारखा जरी पैसा आज निवडणुकीमध्ये जरी खर्च केला तर तुमचं वोट जे आहे ते एक वोट झाडूच्या बटनासमोर जर दाबवलं तर 100% जे धनशक्ती आहे ती शून्य होणार आहे. आणि तुमच्यातलाच मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि आज 12 वर्ष झाले मी जनसेवा करतोय. माझा एक फोन जर अधिकाऱ्याला गेला तर आम्हाला कोऑपरेट करतात ते, आणि 100% आम्ही लोकांच्या ज्या ज्या भागातून मला फोन येतात त्या सर्व भागातून मी सर्वांची कामं केलेली आहेत. परवाच मला एक कॉल आला होता सांगली नाक्याहून. माझा प्रभाग ऍक्च्युली 14D मध्ये आहे, पण मी सांगली नाक्याचं जरी काम असलं तरी ते करतोच. 4-5 घुशी मरून पडल्या होत्या तिथल्या. गेली आता 4 वर्ष प्रशासक आहे, त्याच्यामुळे तिथलं काम कोण करत नव्हतं. मग माझी नगरसेवकाकडे ती व्यक्ती गेली, पण 2 दिवस झाले ते नगरसेवकांनी सुद्धा लक्ष दिलं नाही. पण मला फोन आला, त्याला सांगितलं की तुमच्या त्या मेलेल्या घुशींचा मला फोटो काढून पाठवा. मी तो फोटो अधिकाऱ्यांना पाठवला. 7व्या मिनिटामध्ये तिथं माणूस जाऊन ती घुशीचं जे दुर्गंध येत होती त्या घुशी उचलून घेऊन त्यांनी त्याची व्यवस्था केली. खरोखरच त्या भागातून सगळं कौतुक झालं. त्याच्यानंतर आम्ही भोनेमाळ परिसरामध्ये आमचा एक कार्यकर्ता नवीन दुकान शोरूम ओपन करत होते. आम्ही शटर उघडल्यानंतर त्या भागामध्ये दोन्ही बाजूला दोन्ही गटारी तुंबलेल्या होत्या. मी अधिकाऱ्यांना फोन केला, ते ताबडतोब आल्यानंतर ते गटारी स्वच्छ करून घेतल्या. भागातील सर्व नागरिक येऊन आम्हाला विचारलं, साहेब तुम्ही कोण? तर मी सांगितलं की मी आम आदमी पार्टीचा शहराध्यक्ष आहे. साहेब म्हणाले याच भागामध्ये आमचे नगरसेवक राहतात, पण 2 रस्त्याच्या दुभाजक, एक नगरसेवक या बाजूला आणि दुसरा नगरसेवक या बाजूला, यामुळे त्या भागामध्ये कोणी येत नव्हतं. साहेब तुम्ही आल्यापासून इथं स्वच्छता सुरू झाली. हे भागात ही जे लोकांची मला जी उत्स्फूर्त असा जो प्रतिसाद आहे आणि माझी काम करण्याची आणि संघर्ष करण्याची ताकद आहे, याला लोक मला पाठबळ देत आहेत आणि त्या जोरावरच मी 100% ही निवडणूक निवडून येणारच असं मला पूर्ण खात्री आहे. खूपच छान की तुम्ही इचलकरंजीतल्या समस्या जाणून घेतलात, सोडवण्याचा प्रयत्न केलात. ज्या भागात ज्यांनी 10 वर्ष कार्य केलं ते तिथं उपयोगी आले नाहीत, पण आम आदमी पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही तिथं कार्य केलं. तर सर तुम्हासाठी एक प्रश्न आहे की तुमच्या दृष्टीने जनतेचा सेवक हा कसा असला पाहिजे? जनतेचा सेवक हा 24 तास उपलब्ध असला पाहिजे. त्याने जनतेची कामं केली पाहिजेत. जनतेचे काम म्हणजे काय, नगरसेवकाचं काम काय आहे, आमदाराचं काम काय आहे आणि खासदाराचं काम काय, प्रत्येकाची कामं वेगवेगळी आहेत. तर त्या माध्यमातून आज नगरसेवकाचं काम आहे की लाईटची व्यवस्था करून देणे, पाण्याची व्यवस्था करून देणे, गटारी स्वच्छ करणे, ड्रेनेज स्वच्छ करून घेणे, स्वच्छता आरोग्याची काळजी घेणे, ही खरं तर नगरसेवकाची कामं आहेत. पण ही सोडून हे सगळे ठेकेदार आणि मलईची कामं बघत असतात. हे चुकीचं आहे आणि हाच भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी खरं तर आम आदमी पार्टी आज पहिल्याच इचलकरंजीच्या महानगरपालिकेमध्ये 4 उमेदवार आम्ही घेऊन उभा आहे आणि 100% आम्ही 4 हे ह्या 67, 65, 61 जणांना भारी पडणार, हे 100% आहे. धन्यवाद सर. तर आपल्यासोबत प्रकाश सरांच्या मिसेस आहेत, तर त्यांनाही आपण विचारणार आहोत की त्यांना कसं वाटतंय. ताई, सर्वात प्रथम चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुमचे पती निवडणूक लढत आहेत, एक सामाजिक कार्य करत आहेत, तर तुम्हाला कसं वाटतंय? नाव कस्तुरी प्रकाश सुतार. माझे मिस्टर समाजासाठी काम करतात. 12 वर्ष आम आदमी पार्टीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं. गल्लीमध्ये पण चांगली व्यवस्था आहे त्यांची केलेली, म्हणजे ड्रेनेजची वगैरे स्वच्छता सगळे म्हणजे गल्लीत कोणतीही अडचण आली तरी ते काम करतात. मला सांगा की ही निवडणूक लढत असताना तुम्ही समाजामध्ये एक आम आदमी म्हणून उतरलेले आहात, तर या सगळ्या कार्याला तुम्हाला पाठिंबा कोणाचा? ह्या सगळ्याला पाठिंबा माझ्या कुटुंबाचा आहे. सगळ्यात मोठी प्रेरणा वडिलांची आहेच, पण आज मला तिची बोलता येईना. तर सर, ही निवडणूक लढताना आणि जनसामान्यांचे एक आम आदमी म्हणून तुम्ही जे कार्य करत आहात, यासाठी तुम्हाला पाठिंबा कोणाचा आहे?
सर्वात प्रथम पाठिंबा माझ्या कुटुंबाचा आहे. आज या ठिकाणी आपण पाहतोय की पाठिंबा म्हटलं की बरेच जण अनेक नेत्यांची नावं सांगतात, पण या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे. त्यांना थोडंसं गैवरून आलेलं आहे. तर इट्स ओके सर, पण तरीही तुम्हाला जे वाटतंय तुमचा पाठिंबा आहे. या ठिकाणी तुमच्या वडिलांची आठवण तुम्हाला आलेली आहे हे लक्षात आलेलं आहे. संपूर्ण माझ्या कुटुंबाचा तर पाठिंबा मला आहेच आणि त्याच जोरावर आज ही निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी सर थोडे भावुक झालेले आहेत. आपण पाहतोयच की ही निवडणूक लढताना कोणालाही साहजिकच आहे की वाटू शकतं आपल्या पाठीमागं कौतुकाची एक थाप असावी आणि ती थाप म्हणजे आपले वडील असतात. या ठिकाणी सरांना त्यांच्या वडिलांची खूप आठवण येते आणि त्यांचं कंठ दाटून आलेले आहेत. आपण पाहिलं की प्रकाश सरांनी जसा की समाजाला सुधारण्याचा आणि समाजामध्ये अशा अनेक अडचणीच्या गोष्टी आहेत त्या दूर करण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे. त्यांचा पाठिंबा म्हणजे त्यांचं वडिलांचं छायाचित्र आज नसल्यामुळे ते थोडे या ठिकाणी दुखावले गेलेत. पण तरी देखील ह्या अशा काही बातम्या आहेत त्या पाहण्यासाठी जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.